नमस्कार मंडळी, मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायडा.com. मंडळी, आपण राज्यात पाहत असतो की बऱ्याच गावांच्या नावापुढे खुर्द आणि बुद्रुक असं उपनाव लावलेलं असतं. नक्की हे खुर्द आणि बुद्रुक का लावतात व ह्यामागचा नक्की इतिहास काय आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मग खुर्द आणि बुद्रुक हा काय प्रकार आहे? पूर्वी मुसलमानी अंमल होता, तेव्हा उर्दू मिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लिम अंमलात खुर्द आणि बुद्रुक शब्द वापरले जात. एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी ओढा यामुळे एका गावाचे दोन भाग पडले असेल तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक गाव छोटा तर एक दुसरा भाग मोठा असे. मोठा भाग असलेल्या भागाला बुजुर्ग किंवा छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत. बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा, या अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द आणि बुद्रुक असे संबोधले जाई. आजही आपण खिशात मोठ्या किमतीच्या नोटा असल्या आणि छोट्या किमतीच्या नाणी खिशात असली तर खिशात पैशांचा खुर्दा वाचतोय असे म्हणतो.